परळी विधानसभा मतदारसंघाचा आणखीन जास्त विकास करण्याच्या बाबतीत जो शब्द द्यायचा आहे तो शब्द दिलेला आणि त्यात आज मतदान होत आहे. आपण 23 तारखेपर्यंत त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. 20 तारखेनंतर खरं तर निकाल कळणार आहे. 28 वर्षानंतर पहिल्यांदा बहीण भाऊ एकत्र दिसत आहेत. लोकांना आनंद आहे, पण अनेकांना असं वाटतं की राजकारणात आवडलं नाही अनेकांना. तुम्हाला तुमचं जरा साल आज चुकीचं आहे. 2009 एक 2011 नंतर 12 नंतर या ठिकाणी आम्ही एकत्र येतोय आणि यात असं नव्हतं की आत्ता एकत्र आलो. आम्ही 2000ची निवडणूक संपल्यानंतरच कुटुंबात आमचं कुटुंब एकत्र, संवाद एकत्र, पण त्यांचा राजकीय पक्ष वेगळा, आमचा राजकीय पक्ष वेगळा, पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नियतीने व्यवस्थित घडवल्या. लोकसभेच्या निवडणुकीत ताई उभ्या होत्या, त्या निवडणुकीची जबाबदारी पूर्ण माझ्या खांद्यावर होती. आज या विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघाच्या काही माझ्या पाठीमागं खंबीरपणाने उभ्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे काही अनेक मधल्या काळामध्ये जो कुटुंबातच संघर्ष झाला तो मागे संपला होता, पण मधल्या काळात 1.5 वर्षापूर्वी आम्ही राजकीय भूमिका घेऊन सत्तेत या ठिकाणी गेलो. त्यानंतर नक्कीच आम्हाला दोघांना यात आनंद झाला आणि आज खंबीरपणानं त्या पाठीमागे. त्यामुळं मला वाटत नाही की कुठल्या या गोष्टीमध्ये वेगळं पाहण्यापेक्षा म्हणजे कुटुंबात एक आगळा वेगळा आनंद आहेच, पण इथल्या मायबाप जनतेच्या सुद्धा मनात की आम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या मनात एक आगळा वेगळा आनंद या ठिकाणी दिसून येतो. काल आपण